माझ्या पाठीमागे तुम्ही मी एक मंत्र बोलतोय तो तुम्ही माझ्या पाठीमागे बोलायचा आहे. नमो अरिहंतानं नमो सिद्धानं नमो आयर्याणं नमो वज्झायानं नमो लोये संवसाहुनं एसो पंचनमोकारो सौवपावपनासनो मंगलानं च सौवेसिं परमं हवै मंगलम्. परम श्रद्धे पूज्य गुरुदेवांच्या चरणी कोटीश वंदना. तुमचा सुद्धा पहिलाच प्रसंग असेल, माझा सुद्धा पहिलाच प्रसंग आहे. धर्मकारणामध्ये अर्थकारण आणणारे तो फार भेटतात, पण अर्थकारणामध्ये धर्मकारण आणणारी फक्त एक वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थाच आहे. म्हणून वर्धमान हे नाव कोणत्या व्यक्तीचं नव्हे, ते एक प्रवृत्तीचं नाव आहे. वर्धमान नाव हे आपल्या मुलाचं ठेवण्याच्या पाठीमागं सुद्धा सिद्धार्थ आणि त्रिशलाची जी भूमिका होती, हॅलो चोरड्याजी, हां, एकच भूमिका होती की जो जेव्हापासून हा मुलगा त्रिशलाच्या गर्भेमध्ये आला, मातृकुक्षेमध्ये आला, तेव्हापासून राज्याची प्रगती चौतर्फा व्हायला लागली. पैशाच्या दृष्टीने, अन्नाच्या दृष्टीने, संस्काराच्या दृष्टीने, सुरक्षाच्या दृष्टीने माझं राज्य निरंतर वाढतच गेलं. आणि ते ज्याच्या कारणाने वाढत गेलं म्हणून त्या मुलाचं नाव वर्धमान ठेवलं गेलं. मला वाटतं तुम्ही सुद्धा असाच काही विचार करून नागरी सहकारी संस्थेचं नाव वर्धमान ठेवलं की निरंतर हे वाढतच जावं. वर्धमान शब्दाचा अर्थ आहे की जो निरंतर वाढतच जातो. वाढणं ही प्रक्रिया आहे, वाढणं ही घटना नव्हे, ही प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया निरंतर कशी चालू शकते, निरंतर कशी आपण वाढवू शकतो, कशी परिवार भावना असायला पाहिजे. माझा परिवार माझी शक्ती. माझा परिवार बोलू शकता का तुम्ही? माझा परिवार, ज्यांचा परिवार शक्ती रूपाने जे अनुभवत असतील ते बोलतील. आणि ज्यांना वाटत असेल की माझा परिवार माझी बेडी, ते नाही बोलणार, है ना. फार लोकांना असं वाटतं की नाते गोत्यात आणतात. आणि नाते, ज्यांना नात्याचा गुंता सोडवता येत नाही त्यांना नाते गोत्यात आणतात. जे गुंता सोडवण्यात समर्थ असतात त्यांना नाते गोत्यातून बाहेर काढतात. हे हा गुंता आहे. म्हणून म्हणतो की ज्यांना वाटत असेल की माझा परिवार आम्हाला गोत्यात नाही आणत, तो गोत्यातून बाहेर काढतो.
अशी भावना ज्यांची असेल ते बोलतील माझा परिवार, माझा परिवार. लक्षात ठेवा, जोपर्यंत परिवार तुमच्या बरोबर आहे तुम्हाला जगामध्ये कोणी हरवू शकत नाही. घरातला माणूस घराच्या बाहेर गेला की घराला घरघर लागते. घराचा माणूस घराच्या बाहेर गेला की घराला घरघर लागते. और घराचा माणूस घरात राहिला तर घराला घर पण येतं. हे घरपण सांभाळणं आज एक युद्धासारखं झालंय. आपला स्वार्थ सांभाळता सांभाळता, आपल्या स्वप्नाला गोंजारता गोंजारता माणसं परिवाराला, घराला बोज करायला लागलेत. अनेक स्वतःच्या स्वप्नाला गोंजारण्याची वृत्ती ही भारतीय संस्कृती नव्हती. तुमचे स्वप्न मोठे कधीच नव्हते. भारतीय संस्कृतीमध्ये फक्त परिवाराचं स्वप्न मोठं होतं. आणि आता ही व्यक्तिमत्व विकासाचे शिबिर चालतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि जेव्हापासून हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं फॅड आलं तेव्हापासून फॅमिली डॉमिनेट व्हायला लागली. आमची कल्पना, आमची संकल्पना, भारतीय संकल्पना होती की परिवाराचा विकास झाला तर माझा विकास होईल. परिवाराच्या विकासाशिवाय माझा विकास होऊ शकत नाही. ही धारणा, ही श्रद्धा आमची होती. आता आम्ही व्यक्तिमत्व विकासाच्या पाठीमागे लागलो आणि म्हणून वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या ह्या बोर्डाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मला माझ्या प्रिय विषयावर बोलण्याकरता एक संधी दिली आहे. आणि त्या संधीकरता मी त्यांचा कृतज्ञ सुद्धा होतोय आहे. कारण त्यांनी जे लोक मला उपलब्ध करून दिले ते मला कधी उपलब्ध होऊ शकत नव्हते. तुमच्याशी माझी गाठ भेट होणं म्हणजे दुर्लभ योग म्हणावं लागेल ना. की तुमच्या डोक्यामध्ये फक्त एकच, हे कपडे जे धारण करतात ते फक्त मारवाड्याचे जैनाचे संत, तुमच्या डोक्यामध्ये तेवढंच आहे ना. लेकिन संत हा फक्त संत असतो, तो कोणत्याही समाजाचा बांधील नसतो. जो समाजाचा बांधील असतो तो महंत असतो, तो संत कधीच नसतो. म्हणून संत ज्ञानेश्वर आहे आणि महंत शंकराचार्य आहेत. संत तुकाराम आहे. महाराष्ट्राची ही परंपरा आहे की संत कोण आणि महंत कोण. जो समाजाचा बांधील नसतो तो संत असतो. समाजाचा बांधील नसताना जो समाजाला बांधून ठेवतो तो संत असतो. आणि जो फक्त समाजाचाच बांधील असतो तो महंत असतो. मला तुम्हाला सांगावं वाटतंय, माझे गुरु माझ्या समोर आहेत आणि माझ्या गुरुची वाटचाल आणि माझी वाटचाल ही वारकरी संप्रदायातून झालेली आहे. मी संन्यास घेण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीचं पारायण, संत तुकारामाच्या गाथेचं पारायण, एकनाथी भागवतचं पारायण आणि हरिपाठ हा माझा नित्यपाठ होता. त्या संस्काराच्या कारणानेच पसायदान हे माझ्याकरता एक मानवीय जातीला, मनुष्य जातीला दिलेलं सर्वश्रेष्ठ वरदान काही असेल तर ते फक्त पसायदान आहे.
बाकीचे सगळे वरदान आहेत आणि संत ज्ञानेश्वरांनी पसाय दान दिलेलं आहे. आणि आज ते पसाय दान आपल्या घरामध्ये रुजवायला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा मला ह्यांनी बोलवलं की तुम्हाला बोलायचं आहे, तसं माझ्या गुरुदेवने मला एक सांगितलेलं आहे, संधी कधी दवडू नये. ज्यांनी संधी दवडली तर मला त्यांनी संधी दिली. मी संधीचा लाभ घेण्यात मास्टर आहे, तुम्ही लक्षात ठेवा. माझा परिवार ज्यांनी परिवाराला बरोबर ठेवलं नाही तो रावण हारला. जोपर्यंत संपूर्ण परिवार रावणाबरोबर उभा होता, रावणाला कोणता देव सुद्धा हरू शकत नव्हता. परिवारातला एक सदस्य परिवाराच्या बाहेर गेला आणि रावणाची हार सुरू झाली. लक्षात ठेवा, रावणासारखा अपराजय व्यक्ती सुद्धा हरू शकतो. रावणाने कधी स्वप्नात सुद्धा विचार नसेल केला की मी वानर सेना मला हरवेल. पण जर बाहेर काही वेळ पाहिलं तर लक्षात येईल, विभीषण जर रामाला भेटला नसता, रावणाला त्याने सोडलं नसतं आणि रावणाने विभीषणाला लात नसती मारली, तर विचार करा रावण हरू शकला असता का? रावण हारला. तुमचा भाऊ, तुमच्या घरात राहणारा माणूस जेवढे तुमचे गुपित जाणतो दुसरा कोणीही जाणू शकत, आणि ते गुपित बाहेर गेल्यानंतर असंच होणार. म्हणून आपल्या परिवाराला ज्याने शक्तीच्या स्वरूपामध्ये, आता नवरात्री येते, नवरात्री म्हणजे शक्तीची आराधना. चांगली वेळ आहे माझ्याकरता, तुमच्याकरता. अद्यापपर्यंत तुम्ही त्याच शक्तीची साधना केली असेल, त्याच शक्तीचे उपास केले असतील. मी आज तुम्हाला आग्रहाने सांगतो की आपल्या घरातल्या परिवार शक्तीची स्थापना करा, परिवार शक्तीची जोपासना करा, परिवाराचा घट स्थापन करा, परिवाराची पूजा करा. तुम्हाला दुसऱ्या कोणाची पूजा करण्याची आवश्यकता कधीच जाणवणार नाही. तुम्ही जर परिवाराला जपलं तर परिवार तुम्हाला जपणार. जो परिवाराला जपत नाही त्याला कोणीही सांभाळू शकत नाही. भारतामध्ये वृद्धाश्रम हे लोकांना वाटत असेल की चॅरिटेबल कार्यक्रम आहे. पण मला वाटतं की भारतामध्ये वृद्धाश्रम म्हणजे भारतीय संस्कृतीवर लागलेला एक फार मोठा कलंक आहे. ज्या देशामध्ये आई वडिलांमध्ये देव पाहण्याची शिकवण दिली गेलेली आहे आणि त्या देशामध्ये जर आई वडिलाला वृद्धाश्रमाचं शरण घ्यावं लागत असेल तर तो भारतीय संस्कृतीवर कलंक आहे. वृद्धाश्रम ही गौरवाची गोष्ट नव्हे, चॅरिटेबल अभियान नव्हे. आम्ही दसरा येणार आहे ना आता, म्हणजे रावणाची हार आणि रामाची
जीत. का बरं? भाऊ भावाबरोबर राहिला म्हणून दसरा झाला, भाऊ भावाबरोबर नाही राहिला म्हणून दसरा झाला. एकाने भावाला बरोबर ठेवलं तर त्याच्याकरता विजयादशमी झाली, आणि ज्याने भावाला सोडलं त्याची दशमी होऊन गेली. तुमचं काय होणार? विजयादशमी होणार की दशमी होणार? काय हरकत नाही उत्तर द्यायला ना, अवघड प्रश्न तर नाहीच आहे ना. काय विचार आहे? एवढ्या हळू बोलल्यानंतर ज्याचा विजय असतो तो कधी एवढा हळू बोलत नसतो. जो हारतो ना तो जोरात कधी बोलतच नसतो. तुम्हाला आतून कुठेतरी भीती वाटते की मी म्हणलो विजयादशमीने घरी गेल्यानंतर कधी मला खाली पाहावं लागलं तर काय होणार? भीती वाटते का? इमानदारीने फक्त हात वर करायचं ज्याला घरच्याची भीती वाटत नाही. एवढे मर्द आहेत सगळे. किती चांगली गोष्ट आहे ना. तुम्हाला घरच्याची भीती वाटत नाही, तुमची भीती घरच्याला वाटते का? हॅलो, तुम्ही घरामध्ये गेल्यानंतर घर हसतं की गप्प बसतं? बोला लवकर. हसतं की गप्प बसतं? जरा सांभाळून बोला बरं का. तुम्हाला माहित आहे का, हे जे इकडे बसल्यात ना, तुम्ही जर घरात नसाल आणि मुलगा ऐकत नसेल, मुलगी ऐकत नसेल, तर त्याच्याकरता एकच माझ्याकडे टोटका असतो, येऊन दे त्यांना. असंच ना. म्हणजे तुम्ही आल्यानंतर घरच्या मुलाला मुलीला भीती वाटते की भीती जाते? वडिलांपासून भ्यायला पाहिजे हे कोण शिकवतंय? म्हणजे मुलाच्या मनामध्ये वडिलाची इमेज कोणती तयार करायची की आई वडील जे आहेत, आई शुभंकर आहेत आणि वडील भयंकर आहेत. ज्याच्यापासून भीती वाटते तो कोण? भयंकर. तुमच्या परस्पर तुमच्या घरामध्ये तुमच्या नावाने हे उद्योग चालतात. आणि असं होतं की ह्यांनी तुम्हाला काही सांगितलं की तुम्ही सुरू होतात. होता की नाही होत? नो चेकिंग. ती खरं बोलते की खोटं बोलते, तिने सांगितलं आपण ऐकायचं आणि तसं वागायचं, हे तुमचं जीवन वरत. येस और नो? बोला ना हो. म्हणजे मुलं मुलगी तुम्ही घरात आल्यानंतर भीते की भीतीपासून दूर जाते. घराला घरपण आणायचं असेल तर सगळ्यात अगोदर घरामध्ये काय व्हायला पाहिजे तर नमो अरिहंतानम बोला. काय व्हायला पाहिजे? नमो. ज्या घरामध्ये ह्या पाच नमस्कार आहेत. किती नमस्कार? 5 नमस्कार. हे 5 नमस्कार जर तुमच्या घरामध्ये जिवंत झाले तर घराचं सगळं पाप समाप्त आहे आणि घरामध्ये मंगल्याचं वातावरण आहे. हा नमस्कार महामंत्र बोलायचा नाहीये, जगायचा आहे. अरिहंताला नमस्कार म्हणजे कोणत्या व्यक्तीला नमस्कार नव्हे. अरिहंताला नमस्कार म्हणजे कोणत्या
व्यक्ती विशेषाला नमस्कार नव्हे, वर्धमान का आदिनाथ का राम का महिम का श्रीकृष्ण यांना बंधन नव्हे. अरिहंत एक कॅरेक्टर आहे, अरिहंत एक चरित्र आहे. आणि त्या चरित्राची विशेषता तुम्ही लक्षात ठेवा नेत्रेश, त्या चरित्राची विशेषता लक्षात ठेवा. अरिहंत कोणाला म्हणतात? ग्रेट मेकर इज अरिहंत. बोला. जो दुसऱ्याला श्रेष्ठ बनवतो, जो दुसऱ्याला श्रेष्ठ बनवतो, जो दुसऱ्याला सुधारतो, जो दुसऱ्याला चुकीची सजा देत नाही आणि चूक माफ सुद्धा करत नाही. वाक्य ध्यानाने घ्या बरं का. जो दुसऱ्याला चुकीची सजा पण देत नाही आणि चुकीला माफ पण करत नाही, तो चूक सुधारतो, माफ भी करत नाही आणि सजा पण देत नाही. जो चुकीची शिक्षा देतो तो घराला कोर्ट बनवतो, तुरुंग बनवतो. जो चुकीला माफ देतो, क्षमा देतो, तो घराचा डॉन बनतो. अलग बोलायची आवश्यकता नाही. पण जो चुकीला सुधारतो तो घराचा अरिहंत होतो. घराचं एक कॅरेक्टर व्हायला पाहिजे, परिवाराचं एक चरित्र व्हायला पाहिजे की परिवारामध्ये चूक सुधारली जाते, चूक विसरली जात नाही. चूक काय आहे? एक आजार आहे. चूक आहे एक जखम आहे. आज जखम झाल्यानंतर त्या व्यक्तीला दंड द्यायचं, लेक्चर द्यायचं की माफ करायचं की उपचार करायचं? उपचार करायचा. तुम्ही काय करता घरामध्ये? शरीरावर जखम झाली तर तुम्ही उपचार करतात, आणि जीवनावर जखम झाली तर, मनावर जखम झाली तर त्यावेळेस तुम्ही काय करता? माझा परिवार माझी शक्ती कधी बनेल? तर ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये अरिहंताचं कॅरेक्टर येईल. नमो अरिहंतानं, की माझ्या घरामध्ये चुकीला पनिशमेंट नाही, चुकीला माफी नाही, तर चुकीला फक्त ट्रीटमेंट आहे. आणि घरच्या माणसाची चुकी सुधारली तर बाहेरच्या माणसाला बोलायला जागा भेटत. आणि घरच्या माणसाने घरच्याची चुकी नाही सुधारली तर बाहेर मग ठोके खावाच लागतात. का सुसाईड होते हो? आत्महत्या का होते? ज्याच्या खांद्यावर तुम्ही तुमचं वजन सोपवायचं असतं, वडिलांनी वजन सोपवायचं असतं, त्याचंच वजन खांद्यावर घ्यावं लागतं. असं का होतं? काय कारण? कुठेतरी परिवारातून एक संदेश गेलेला असतो, तू जर चुकला तर मार पक्का खाशील, तू जर नापास झाला तर तुझी खैर नाही. हा मेसेज घरातला असतो. म्हणून कोट्यामध्ये आत्महत्या होतात. ज्या घराच्या सदस्याला माहित असतं मी नापास झालो तरी माझ्या घरच्याच्या प्रेमाला मी कधी पारख होणार नाही, तो कधी आत्महत्याचा विचार करू शकत नाही. त्याला माहित आहे की मला जर परीक्षेचं पासाचं सर्टिफिकेट भेटलं नाही तर घराचं प्रेम भेटणार नाही. चूक असते पण चूक सुधारण्याकरता असते. नमो अरिहंतानमचा हा अर्थ आहे. हा मंत्र सगळ्या पापाचा नाश करतो, पण कधी? बोलण्याने नाही, जगण्याने. जे ह्या मंत्राला जगतात त्यांच्या आसपास सुद्धा पाप फिरकत नाही. जे ह्या मंत्राला फक्त बोलतात त्यांच्या आसपास पाप चांगलं वाढत राहतं. तर माझा परिवार माझी शक्तीचा पहिला सूत्र तुमच्याकडे आहे
की माझ्या घरामध्ये कोणतंही व्हायरस आलं तर त्याला मी झाडू मारणार, मी व्हायरसला संरक्षण देणार नाही. कसं वाटतं तुम्हाला? चूक झाली म्हणजे काय झालं? एक व्हायरस आहे. त्या चुकीला सुधारायचं की दंडित करायचं? आणि आपण कधी चुकीला दंडित नाही करत, घरच्या माणसाला दंडित करतो. ज्याला तुम्ही दंडित करतात तो तुमच्यापासून 7 हात मनाने दूर होतो. दंड देणे म्हणजे माणसाला माणसापासून दूर करणे, आणि सुधारणं म्हणजे माणसाला माणसासारखं जवळ बाळगणं. म्हणून घरपण पाहिजे. ह्याला घरपण म्हणतात. मी सुद्धा भरपूर चुका केलेल्या आहेत. तुम्ही चुका केल्या की नाही केल्या? केल्या. तुम्हाला कोणतं माणूस चांगलं वाटतं तुमच्या चुकीला सुद्धा? माझे गुरुदेव समोर माझ्या गुरुदेवाने माझी मोठ्यातली मोठी चूक पदरात नाही घेतली, माफ नाही केलं, पनिशमेंट सुद्धा नाही दिली, माझ्याकडून चूक सुधारून घेतली. म्हणून ते भगवंत झाले. परिवाराला अरिहंत व्हायला पाहिजे. माझ्या घरामध्ये जन्मलेलं मूल, माझ्या घरात आलेली वधू, माझ्या घरात आल्यानंतर त्याच्यामध्ये विकास व्हायलाच पाहिजे. ह्याला म्हणतात नमो अरिहंताना. दुसरा मंत्र आहे नमो सिद्धानम. बोला, नमो सिद्धानम. सिद्ध म्हणजे सिद्ध पुरुष तुम्हाला माहित आहेत. कोणा आपण सिद्ध म्हणतो? ज्याचे प्रयत्न सफळ होतात त्याला सिद्ध म्हणतात. ज्याचे प्रयत्न सफळ होतात, यशस्वी होतात, त्याला आपण सिद्ध म्हणतो. ज्याची साधना सिद्ध होत नाही त्याला आपण सिद्ध म्हणत नाही. घराचं काम काय व्हायला पाहिजे? घरच्या माणसाला सिद्ध करायचं की असिद्ध करायचं? बोलत जाओ, बोलत जाणं. भीती वाटते का? सिद्ध म्हणजे कुठे? तिथं पोहोचायचं नाही सांगत मी तुम्हाला. माझ्या घरातला माणूस सदा विजयवंत व्हायला पाहिजे. माझ्या घरातला माणूस कधी कुठे हारला नाही पाहिजे. त्याची हार म्हणजे माझी हार, त्याची जीत म्हणजे माझी जीत. आणि हे बल कुठून भेटू शकतं? तर ज्यावेळेस परिवारामध्ये शक्ती असते. आणि परिवाराकडे शक्ती आहे आशीर्वादाची. कोणती शक्ती आहे? घर ज्याला तथास्तु म्हणतो, लक्षात ठेवा वाक्य. घराने ज्याला तथास्तु म्हणलं तो जिंकला, आणि घराने ज्याला तथास्तु नाही म्हणलं तो काही करून द्या, त्याला काहीच होणार नाही. तुम्ही आपल्या घरच्या सदस्याला तथास्तुचा आशीर्वाद देता का? मी विचारतोय. तुम्ही बोला. कधी? तो पाया पडल्यानंतर की पाया पडायच्या अगोदर? आशीर्वाद कधी? आशीर्वाद कधी? तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला आशीर्वाद दिले बालपणी, तुम्ही त्यांच्या पाया पडला होता का? आईने तुम्हाला दूध पाजलं, तुम्ही आईला प्रार्थना केली होती का? हॅलो, तुम्ही पाया पडल्यानंतर दूध पाजलं का? जोपर्यंत आई मुलाला दूध पाजत होती तोपर्यंत मुलगा आईकडे येत होता. बरोबर आहे का? अरे, शरीराचं दुधाची आवश्यकता लिमिटेड टाइम असते, पण मनाला दुधाची आवश्यकता जीवनपर्यंत असते. ते दूध आपण देतोय का?
कोणत्या आईने मुलाकडे शर्त ठेवली की तू माझ्या अगोदर पाया पड मग मी तुला दूध पाजन? आणि तशी शर्त ठेवली असती तर मी इथं बोलायला राहिलोच नसतो. जसं तुम्ही दूध पाजलंय तसं तुम्ही आशीर्वाद देऊ शकता का हा विचार करा. तो पाया पडो ना पडो, तो पाया पडो ना पडो, माझा आशीर्वाद त्याच्याबरोबर राहणार. असं तुम्ही तुम्हाला घराला बनवू शकता का? मी प्रॅक्टिकल सूत्र देतो तुम्हाला. घरचा कोणताही सदस्य घराच्या बाहेर जात आहे, मला माहित नाही तुम्ही संयुक्त परिवारामध्ये राहता की विभक्त परिवारामध्ये राहता की तुमचं परिवार लहान परिवार सुखी परिवार है ना. तुमची परिभाषा काय सुखाची? कुटुंब लहान, बोला ना, कुटुंब लहान. कोणी शिकवलं तुम्हाला? हा, लहान कुटुंबामध्ये महान सुख कधी मावेल का? अरे 50 ग्रामाच्या पात्रामध्ये कधी 200 ग्राम दूध मावू शकता का? आता बोला ना, गणित आहे इथं. हा, पात्र 1 लिटरचं आहे, त्याच्यात तुम्ही 10 लिटर दूध टाकताल तर दूध किती वाचल हो? 9 लिटर दूध. जेव्हापासून तुमचे कुटुंब लहान झाले ना, सुख असंच वाहून जात आहे. पात्रामध्ये तुम्ही किती टाका, टिकल तेवढं जेवढी पात्राची पात्रता असेल. पात्राची पात्रता महत्वाची आहे, प्राप्ती महत्वाची नव्हे. आणि पात्रता काय आपली? लहान. जेव्हापासून हे घर लहान झाले तेव्हापासून हृदय सुद्धा लहान झालं, विचार सुद्धा लहान झाले आणि सुख सुद्धा लहान झाले. हे तिकडचं वाक्य हो, हे आपलं वाक्य नाही आहे. पण काय झालं सांगू का तुम्हाला? तो कोविडचा व्हायरस कुठून आला त्याचा तपास आपण करतो, पण हा जीवनाला बिघडणारा व्हायरस कुठून आला आणि त्याची व्हॅक्सिन कोणती बनवायची त्याचा विचारच करत नाही. जे आलं ते चांगलं. लक्षात घ्या तुम्ही गणित. लहान कुटुंबामध्ये लहान पात्रामध्ये महान सुख कधी मावू शकत नाही. आता तर काय, अगोदर हम दो हमारे दो, आता काय हम दो नाही, तुम्हाला माहीत नाही. हाँ, हम दो और किसी की जरूरत नहीं. हो, तुमच्या माहिती करता सांगतो, मी गर्भसंस्काराचे कार्यक्रम चालवतो. गर्भसंस्काराचा कार्यक्रम बेंगलोरमध्ये गर्भसंस्काराच्या शिबिरामध्ये मी कपलला बोलवतो, दोघांना बोलवतो. एकट्याचं काम नव्हे ना, हे जॉईंट व्हेंचर आहे. तर दोघांना बोलवलं होतं. शिबिर पुरं झालं आणि शिबिर पुरं झाल्यानंतर तो मुलगा माझ्याकडे आला आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला म्हणजे विचार, मुलाला जन्म देणं जरुरीचं आहे का? कोणी विचारलं? मुलाने विचारलं. मी त्याला उत्तर दिलं, तुझ्या बापाने असा विचार केला असता तर तू हे प्रश्न विचारणारच नसता राहिला. कोणता विचार?
आणि सांभाळून राहा, घराला सांभाळा. एक इंटरनॅशनल मुवमेंट सुरू झाली आहे, नो मदरहुड. इंटरनॅशनल मुवमेंट सुरू झालेली आहे की मुलाला जन्म द्यायचा नाही, आई बनायचं नाही, फक्त कामिनी राहायचं, आई बनायचंच नाही. आणि खतरनाक आहे. म्हणून आग्रहाने सांगतो आहे, ज्यांना संभव असेल त्यांनी जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं सुरू करावं. फक्त माझी गोष्ट तुम्ही तिथं राजकारणामध्ये नका नेऊ. लक्षात ठेवा, काका पुतणे बरोबर राहिले असते तर मी कोणाचं नाव घेतलं नाही. हो, जेवढे बाहेर ऐकावं लागतं हे तेवढं घरात ऐकावं कधीच नव्हतं लागलं. मी राजकारणात नाही, पण थोडं वाचतो. मला त्यांचं काय झालं ते मला काही घ्यायचं नाही, पण तेव्हापासून प्रत्येक काकाचा आपला पुतण्यावरचा विश्वास समाप्त झाला. ते मला टोचतंय. म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या पुतण्याला कधी आपल्यापासून दूर होऊन देऊ नका. कधी दूर होऊन देऊ नका. तिथून सुरुवात होते. मी सांगत होतो, मला एक छोटासा उपाय देत होतो की घरातला कोणताही सदस्य घराच्या बाहेर जायला लागला, ते मग कॉलेजात जाणारी तुमची मुलगी असो की मुलगा असो, की तुमची घरची सून असो की कोणी असो, घरच्या सदस्यांनी त्याला बाहेर जाताना पाहून एक वाक्य बोलायलाच पाहिजे, सिद्धो भव. काय बोलायला पाहिजे? हा, तू ज्या कामाला जात आहे ते सिद्ध होईल. तू शाळेत चाललाय, सिद्ध भव. तू व्यापाराला चाललाय, सिद्ध हो. तू हॉस्पिटलवर चाललाय, सिद्ध हो. तू दुकानात चाललाय, सिद्ध हो. एक बार घरातून आशीर्वाद देऊन पहा. ज्या घरामधून सिद्ध बनण्याचे आशीर्वाद भेटतात त्याला नमो सिद्धानं म्हणतात. नाही तर तुमच्या मुलाने काही नया प्रोजेक्ट बनवला आणि तुमच्या खोपडीत तो बसला नाही, तर तुम्ही त्याला काय आशीर्वाद देता की बोला ना. पुढचं वाक्य मी बोलू शकत नाही. की नाट लावता. काय लावता? कोणी नाट लावला? वडिलांनी. वडील नाट लावाय करता असतात की वडील नाटाला नाट लावाय करता असतात? वडिलांची भूमिका काय असेल पाहिजे? त्याची हिंमत वाढवायचं काम वडिलाचं आहे की त्याची हिंमत कमी करायचं काम वडिलाचं आहे? आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आईला धरती माँ सांगितलेलं आहे. धरती माता म्हणजे आई आणि आकाश म्हणजे पिता. मातार भू पितृ नभ. आई हे जमीन आहे आणि वडील हे आकाश आहे. जो आपल्या संततीला विकासाचा आकाश उपलब्ध करतो तो वडील असतो. जो विकासामध्ये बाधक बनतो त्या बापाला पाहून सापाची आठवण येते. तुम्हाला माहिती आहे का? ठोकर लागली तर आईची आठवण येते. बरोबर आहे का? आणि साप समोर आला तर
म्हणजे सापाचा संबंध कोणाबरोबर? तुम्ही तुमचा विचार करावं. आणि जर घरच्या माणसाने वडिलाने त्याला हिम्मत न काढू, मी तुझ्या बरोबर आहे, काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तो विचार केला ना, नव्या वाटेवर चालायचं, चाल मी तुझ्याशी उभा आहे. होऊन काय होईल? पडशील, मी तुला परत उभा करीन. ही हिंमत जर घरातून भेटली तर त्याला नमो सिद्धानं म्हणतात. ज्याला हे सांगितलं जातं, भाऊ तू तुझा विचार करून पहा बरं का, काल काही झालं तर माझ्यावर जबाबदारी, तिथं नमो सिद्धानं मंत्र चालू होत नाही. शिंगी जी कितने बजे तक? कितने बजे तक चलना है? हाँ नहीं, मेरी पहले बात 11:30 से 12:30 की हुई है. मुझे पता है तुम्हारी आदत है, गन्ना मीठा लगा तो बिल्कुल जड़ से उसको चोख लेना है. हाँ? मैं 3 वाक्य में कर दूंगा. मुझे क्या लगता. नमो सिद्धानम. तीसरा मंत्र है नमो आयर्यानम. बोला, नमो आयर्यानम. त्याचं म्हणणं असतं की फक्त घराला विचार करायची सवय नसावी, तर घराला प्रॅक्टिकल करण्याची सुद्धा सवय लागायला पाहिजे. आचार जो शिकवतो, प्रॅक्टिकल जो शिकवतो तो आचार्य. जो घराची व्यवस्था निर्माण करतो तो आचार्य. घरामध्ये पद्धती, रीती आणि नीती जो निर्माण करतो तो आचार्य. जो घराला लक्ष्मण रेषा देतो तो आचार्य. कसं वागावं कोणत्या परिस्थितीमध्ये, मोबाईल देणं जरुरी आहे, पण मोबाईल द्यायच्या अगोदर जशी गाडी चालवताना तुला गाडी चालवता येते की नाही येत ते आपण पाहतो. गाडी चालवता येत नसेल तर चावी आपण देत नाही. तसंच मोबाईल चांगल्या प्रकारे त्याला चालवता येतं की नाही येतं ती ट्रेनिंग अगोदर द्या. ते शिकवणं फार जरुरीचं आहे. मोबाईलचे बटन दाबायचे कोणते ते शिकवण्याची आवश्यकता नाहीये. पण मोबाईलमध्ये काय शोधायचं आणि काय नाही शोधायचं ते अगोदर शिकवा. ते शिकवल्यानंतर मोबाईल द्या. ते न शिकवता मोबाईल देऊ नका. आणि खास करून ह्या ज्या माझ्या आई भगिनी बसलेल्या आहेत त्यांना आग्रहाने सांगतोय की मूल रडायला लागला आणि त्याला मोबाईल दिला. मूल रडायला लागला तर तुमच्या मांडीवर घ्या, तुमच्या कखेत घ्या, त्याला थोपटा, त्याला थपकी मोबाईलची नका देऊ. ती थपकी नव्हे, त्या थपकीमध्ये फक्त इन्फेक्शनच आहे. मी फार पाहतोय मुलगा खात नाही ना, दिला त्याला मोबाईल. आईला काम करायचंय, मुलगा त्याच्या पाठीमागे लागलाय, दिला त्याला मोबाईल, तू माझा पिच्छा सोड. मग तो तुमचा असा पिच्छा सोडतो की परत तुमच्याकडे पलटून पाहतच नाही. तुम्ही शिकवलं त्याला. तर जीवनाचे जे धडे शिकवतात त्याला आचार्य म्हणतात.
आज घर बाकी सगळं शिकवतं, पण जगणं शिकवत नाही. हॉबी क्लास करता आम्ही मुलाला पाठवू शकतो, मुलीला पाठवू शकतो. कोणत्या कॉलेजमध्ये जायचं आणि किती फी भरायची आणि कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं, त्याच्याकरता पैशाची व्यवस्था कशी करायची, बँकचं लोन घ्यायचं, ते सगळं आम्ही शिकवतो. पण त्याला अगोदर माणसासारखं जगवणं तुम्ही शिकवलं का? मला माहीत आहे माझा विचार कोणाला आवडणार नाही, पण मी बोलतो मोकळ्या मनाने, कारण की मी मोकळा आहे. जेव्हा कधी पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये मी बातमी ऐकतो बलात्काराची, तर मला वाटतं सगळ्याच्या अगोदर त्या मुलाच्या आई वडिलाला सजा व्हायला पाहिजे. मुलगा अपराधी नंतर आहे, मुलाला सदाचाराची शिकवण न देणारे आई वडील सगळ्यात अगोदर अपराधी आहेत. जर आईने त्याला हे शिकवलं असतं तर तो कोणत्याही मुलीकडे अशा नजरेने पाहू शकला असता का? आम्ही छत्रपतीचे जयकारे लावतो आणि छत्रपतीने अशीच असती आमची आई, कल्याणची सुभेदाराची उठून आणली होती. आमची आई, माझी बहीण, ही शिकवण कोण देणार? अशीच असती आमुची आई, अशीच असती आमुची आई, सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. जिला सरदारांनी लुटून आणलं, त्याच्यामध्ये आपल्या आईचे दर्शन करणारे शिवाजी तुमच्या मनामध्ये आहेत का? असा मुलगा तुम्ही तयार केलेला आहे का? हे जेवढे बलात्कार होतात त्याच्या पाठीमागे जबाबदारी कोणाची आहे? तर आई वडिलांची आहे. हे दारू पिऊन गाडी चालवणारे, लोकांच्या जीवनाचं खेळखंडोबा करणारे, ह्यांना शिक्षा व्हायच्या अगोदर ह्यांच्या आई वडिलाला शिक्षा व्हायला पाहिजे. ते जबाबदार आहेत. मुलावर कंट्रोल कोणाचा व्हायला पाहिजे? गव्हर्नमेंटचा, पोलीसचा की आई वडिलांचा? अगोदर जबाबदार आई वडील आहे. ही जबाबदारी परिवाराची आहे. चरित्र घराचं कसं असावं, घरच्या माणसाचं चरित्र कसं असावं हे सरकार नाही ठरवू शकत, हे समाज नाही ठरवू शकत. चरित्र देण्याची जबाबदारी फक्त घरावरच आहे. आणि आज घर सुख देतंय, सुविधा देतंय, पण सदाचार देत नाही. मंदिरं फार वाढलीत, मंदिरं फार वाढलीत, प्रवचनकार फार वाढलेत, पण जेवढे मंदिर वाढलेत, जेवढे संत वाढले, प्रवचनकार, तेवढा समाज सुधारला की बिघडला? हो, बोला ना माझ्यासमोर. बिघडला का बरं? बाहेरच्या मंदिराने घर सुधरत नसतात, माणसं सुद्धा सुधरत नसतात. संतांच्या कारणाने माणसं सुधरत नसतात. मी बोलतोय. कोण बोलतोय? मी बोलतोय. माणसाला सुधारायची जबाबदारी फक्त घराचीच असते. घराने सुधारलेला माणूस कधी बिघडत नाही,
आणि ज्याला घराने सुधारलं नाही त्याला कोणी सुधारू शकत. फक्त चालता चालता बोलता ऐकून घ्या. फक्त गुरु एकच आहे. दुर्योधनचा जो गुरु आहे तोच धर्मराजचा गुरु आहे. गुरु दोन आहेत का? दोन कोण आहेत? आई वडील. पांडवाचे फक्त तर सिंगल पेरेंटिंग. सांभाळून ऐका बरं का. मनामध्ये काही आलं तरी तोंडावर डोकं जिभेवर नका आणू. तुम्ही आपल्या घरामध्ये गांधारी आणि धृतराष्ट्र बनून जगतात की कुंती बनून जगतात? डेफिनेशन ऐकून घ्या. जे सुखी बनवतात आपल्या संततीला ते धृतराष्ट्र आणि गांधारी आहेत. जे मुलाला संततीला समर्थ बनवतात ते कुंती आहे. मुलाची इच्छा पुरी करायची, मुलाची डिमांड पुरी करायची, मुलाला सुखी ठेवायचं जे प्रयत्न करतात ते धृतराष्ट्र आहेत. जे मुलाला समर्थ संस्कारी बनवण्याचे प्रयत्न करतात ती कुंती आहे. कोणी आईवडील संततीला सुखी करू शकत नाही. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर कधी पण सुखाची हास्याची लकीर नाही. कुंतीने आपल्या मुलांची एक सुद्धा मागणी पुरी केलेली नाही. पुरा महाभारत उचलून पहा. पांडवाची जबाबदारी आहे आईची इच्छा पुऱ्या करायची. बरोबर आहे का? काही चुकत नाही माझं? कोणाची जबाबदारी आईची इच्छा पुऱ्या करायची? आणि तिथे कोणाची जबाबदारी आहे? दुर्योधनाची इच्छा पुरी करायची जबाबदारी कोणाची आहे? धृतराष्ट्र काय बोलतो ते ऐकायला दुर्योधनाकडे कान नाहीत. पण दुर्योधन काय बोलतोय ते पुरा करायला बाप तयार आहे. महाभारताचं मूळ कारण तिथं आहे. म्हणून सांगतोय की आपल्या संततीला सुखी करण्याचा प्रयत्न सोडून द्या आणि आपल्या संततीला समर्थ बनवण्याचा प्रयत्न सुरू करा. आम्ही स्वामी समर्थ रामदासाच्या भूमीमध्ये आहोत. ज्याने समर्थाचा सामर्थ्याचा मंत्र दिला त्यांच्या भूमीमध्ये आहोत. आम्ही सुखी रामदास नाही म्हणत. काय म्हणतो आपण? समर्थ रामदास. आणि हा सामर्थ्याचा मंत्र जिथं शिकवला जातो त्याला नमो ऐर्यानं म्हणतात. चौथा मंत्र आहे नमो वज्जायानं. काय आहे? और त्याचा अर्थ लक्षात ठेवा. पायाला, हाताला, शरीराला जे चालणं शिकवतो तो आचार्य आणि डोक्याला चालवणं जो शिकवतो तो उपाध्याय. हाऊ टू अंडरस्टँड. कसं समजायचं, कोणत्या परिस्थितीचं आकलन कसं करायचं आणि कोणत्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हे प्रॅक्टिकली जे शिकवतो तो आचार्य आहे. लेकिन परिस्थितीचं मूल्यांकन कसं करायचं हे जे शिकवतो तो उपाध्याय. हाताला जो सवय लावतो तो आचार्य आणि डोक्याला जो सवय लावतो तो उपाध्याय. ह्याला नमोवज्जायनं म्हणतात. चालणं शिकवायचं पण विचार करणं सुद्धा शिकवायचं. बोलणं शिकायला किती दिवस लागतात? बोलणं शिकायला किती दिवस लागतात? आणि मुलगा बोलला नाही, संतती बोलली नाही तर तुम्हाला टेन्शन येतंय. पण मुलांनी कधी कसं बोलावं कुठं नाही बोलावं हे शिकवण्यामध्ये जीवन निघून जातं.
तर बोलायचं शिकवायच्या अगोदर कधी बोलायचं आणि कधी नाही बोलायचं हा विवेक जो कॉमन सेन्स शिकवतात ते उपाध्याय. माझ्या नावामागं पाठीमागं उपाध्याय लागले म्हणून मी काही उपाध्याय होतो असं नाही आहे. हे नाव तुम्हाला माहीत आहे. आता पदव्या कोणाने कोणती पदवी कुठेही सहजपणे भेटून जाते. आता काही लोकनेता होण्याकरता छत्रपती होण्याची आवश्यकता नाही. कोणी लोकनेता बनवू शकत आहे. पण घराचा उपाध्याय कसा पाहिजे, घरामध्ये स्वाध्याय व्हायला पाहिजे, घरामध्ये सामूहिक वाचनाची सवय असायला पाहिजे. एक तरी ओवी ज्ञानेश्वरीची अनुभवावी ही घराला शिकवण पाहिजे. तुम्ही टीव्ही बरोबर पाहतात, तुम्ही भोजन बरोबर करतात, तर डोक्याचं खाणं बरोबर का नाही घेत? पोट महत्वाचं की डोकं महत्वाचं? बोला हो. आई वडिलाचं लक्ष कोणाकडे आहे, पोटाकडे का डोकाकडे? मी तुम्हाला विचारतो, माझं फार सौभाग्य आहे की माझ्या गुरुदेवाने माझ्या पोटाकडे नाही पाहिलं, माझ्या डोक्याकडे पक्क पाहिलं. आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा घरच्या माणसाच्या डोक्याची चिंता बाळगा. ज्या घरामध्ये डोक्याची चिंता बाळगली जाते त्या घराला चिंता नसते. डोकं नको बिघडायला. काय नको बिघडायला? डोकं नको बिघडायला. डोकं चांगलं राहिलं ना मग सगळं चांगलं चालतं. काहीचं डोकं नसतं बिघडलं तर. हॅलो, बोला ना. लक्षात ठेवा, डोकं नको बिघडायला. जो डोक्याला शिकवतो कसं विचार करायचं. आज आम्ही विचार करतो, लेकिन कसं विचार करायचं ते शिकवलं नाही. कुठं विचार करायचा आणि कुठं विचार नाही करायचा हे शिकवलं नाही. आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं तर विचार करायचा नाही. रामाला शिकवलंय. म्हणून राम वनवास आईने सांगितलं, ओके, नो टेन्शन, नो थिंकिंग, नो क्वेश्चन. आज तुम्हाला कोणाची आज्ञा पाळतात हो? तुमचं ऐकतात की दोस्ताचं ऐकतात? बोला तर खरी. दोस्ताचं ऐकतात. त्यांच्याकरता महत्वाचं कोण झालं आता? दोस्त झाले. तुम्ही लक्षात घ्या, सांभाळा. तर घरात एक डोकं पाहिजे, नाही तर मग खोकं तयार आहे ना. जर घराला खोकं नसन बनवायचं तर डोक्याला शिकवण द्या. 5वा मंत्र आहे नमो लोये सौव साहून. घराने एक दुसऱ्याला सहयोग करायचा. साधू काय करतो? सहयोग करतो. जर सहयोगाचे शिक्षण असेल घरामध्ये तर माझं घर, माझी शक्ती पक्की होऊन जाते. फक्त 3 गोष्टी सांगून मी विचाराला विराम देण्याच्या तयारीमध्ये लागलेलो आहे. 3 गोष्टी तुम्ही करू शकतात. घरामध्ये जेवढे तुम्ही आहात, 4 की 5 की 10 की 15 की 20 की 25, एक वेळेचं जेवण. किती वेळेचं? एक वेळेचं जेवण माणसाने नाही करायचं, परिवाराने करायचं. तुम्ही टाळ्या वाजवल्यात पण पुढचं वाक्य ऐकून वाजवलं असतं तर चांगलं झालं असतं. कधी पांजरापोळमध्ये गेला का तुम्ही? गोशाळेमध्ये गेला का तुम्ही? जरा पाहून या एक वेळेस. गाईला घास टाकला तर गाई वाटणी पाहत पडूच्या गाईला भेटलं की नाही भेटलं. ती खायला
त्याला जनावर म्हणतात. काय म्हणतात? जे एकटे चरतात त्याला जनावर म्हणतात. जे आपल्या बरोबर खातात त्यांना माणसं म्हणतात. जे कोणत्याही भुकेल्या माणसाला भाकरी देऊन खातात त्यांना भक्त म्हणतात. जो दुःखिताची संबंध जोडून अन्न पोटात घेतो त्याला भक्त म्हणतात. तुमच्या घरामध्ये एक वेळचं जेवण तुम्ही नाश्ता करा की लंच करा की डिनर करा की अजून काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, पण एक वेळचं जेवण सगळ्याबरोबर. जर तुम्हाला तुमच्या परिवाराची शक्ती वाढवायची असेल तर इतक्या वेळेस मी तुम्हाला व्याख्यान देत होतो, आता प्रॅक्टिकल देतोय. व्याख्यान तुम्ही उद्या विसरणार, पण प्रॅक्टिकलचे सूत्र जर तुम्ही लागू केलं तर तुमची भविष्याची पिढी सुद्धा लक्षात राहील. घराचा एक नियम पाहिजे, वदनी कवड घेता, बोला ना, नाम घ्या सियारीचे. ही शिकवण तुमच्या घरामध्ये पाहिजे. आणि परिवाराबरोबर बसूनच लागू शकते. परिवाराबरोबर जेव्हा टीव्ही बरोबर नका जेव्हा, मोबाईल बरोबर नका जेव्हा. मोबाईल, मला थोडं बोलायची सवय बरं का. टीव्ही जिवंत आहे की मृत आहे? हा, बोला ना. मृत आहे. मुर्द्याबरोबर जे जेवतात ना त्याला भूत म्हणतात. मुर्द्याची सोबत फक्त त्यांचीच असते. जिवंत माणूस कधी मुर्द्याबरोबर सोबत ठेवत नाही. जे त्यांच्याबरोबर बसून जेवतात, नमो अरिहंतानम. तर घराला एक शिकवण पाहिजे. उदर भरण, भोजन नव्हे उदर भरण, हे जाणे जे यज्ञ कर्म. भोजन करायचं म्हणजे पोट भरायचं नाहीये. भोजन करायचं म्हणजे काय? यज्ञ कर्म आहे. हे तुम्ही तुमच्या मुलाला शिकवलं का? घराला शिकवलं का? आणि ती शिकवण कुठून येईल? परिवाराने एक वेळेस जेवण बरोबर करायचं. दुसरी गोष्ट आहे, भोजन एक वेळेस आणि एक वेळेस भगवंताचं भजन एक 5 मिनिटाकरता. किती मिनिटं? हां. परिवाराने गोलमेज परिषद बसावी, राऊंडमध्ये बसावं, एक दुसऱ्याच्या तोंडामध्ये भगवंताचं तोंड पाहत भगवंताचं भजन करावं. घरात प्रार्थना व्हायलाच पाहिजे. आणि मी प्रार्थना करण्याकरता जी वेळ सांगतो ना ती सकाळची नाही सांगत. सकाळी तुम्ही फार चांगले असता, तुम्हाला प्रार्थनेची आवश्यकता कधी आहे? संध्याकाळी झोपताना. घरातला एक नियम पाहिजे की प्रार्थना केल्याशिवाय, सामूहिक प्रार्थना केल्याशिवाय कोणी झोपणार. भजन भोजन एक साथ हो जाए, एक समय हो जाए. मंदिरात जायचं ना तो परिवाराला घेऊन जायचं, एकटं नाही जायचं. ही सवय लावा. ही सवय फार जरुरीची आहे. आणि ही परंपरा शीख समाजामध्ये आहे. ते आपल्या मुलाला घेऊन, मुलीला घेऊन, परिवाराला घेऊन गुरुद्वारामध्ये जाणार. आपलं काय? उठले, जय श्री विठ्ठल, चालेल. म्हणजे तुम्हालाच पाहिजे, तुमच्या परिवाराला भगवंत नको आहे का? तर एक वेळचं भजन परिवाराबरोबर करा. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची,
भांड चांगल्या प्रकारे भांडा. काय काय म्हणलो मी? भांडायला माझी मनाई नाही, पण कसं भांडतात ते जरूर लक्षात ठेवा. जे विचार करून भांडतात, जे प्लॅनिंग करून भांडतात, ते ठरवून भांडतात, ते वीर असतात. आणि जे समोर दिसलं की भांडायला सुरुवात करतात, ते गल्लीमध्ये फिरतात ना, एका दुसऱ्याला पण भुकायला सुरुवात करतात. दिसला की सुरू, नो प्लॅनिंग. तुम्ही कसे भांडता हो? मी कुठे आहे ना तुमच्या घरी पाहायला, तुम्ही सांगता ना माहीत पडा मला. माणसाने सगळं काही नियोजनबद्ध करावं. काय करावं? हा कार्यक्रम एवढा चांगला झाला, का झाला हो? का झाला? नियोजनबद्ध. नियोजन नसतं तर भांडण्याचं बी काय करायला पाहिजे? नियोजन करायला पाहिजे. तुम्ही हसता हो. अहो, महाभारताचं युद्ध सुद्धा नियोजन करून झालं, मुहूर्त काढून. हा मुहूर्त ठरवला गेला की आम्ही इथं लढणार, ह्या दिवशी लढणार, ह्या वेळेस युद्ध सुरू होणार. पुरं कधी होईल ते पाहू, त्याला मुहूर्त नाहीये. पण सुरू करायला तुम्ही दुसरा कोणता मुहूर्त पहा की न पहा, पण भांडताना मुहूर्त जरूर पहा. चांगल्या मुहूर्तावर भांडणं सुरू करा. जिकायचं का हारायचं तुम्हाला? भांडणामध्ये तुमची इच्छा काय? जिंकायचं ना, तर मुहूर्त पाहून भांडा. चांगला वेळ काळ म्हणजे जिंकताल. अहो, तुम्ही तर पाहता हो, आता हे निवडणुकीचं राजकारण सुरू होईल आता, आणि सगळे फॉर्म कसे भरतात? मुहूर्त पाहून की बिना मुहूर्ताचा? ती गोष्ट वेगळी की सगळे मुहूर्त पाहून फॉर्म भरतात, पण जिंकतो बाकीचे सगळ्याचे मुहूर्त. पण घरामध्ये भांडताना मुहूर्त पाहून भांडा. हे 3 नियम तुम्ही बाळगा. आणि किती भांडण झालं, किती भांडण झालं, किती भांडण झालं, तर बोलणं बंद करू नका. काय बंद करू? काय बोलणं करू? बोलणं. घरामध्ये संवाद कधीच बंद नसावा. घरामध्ये संवाद कधीच बंद नसावा. गौतम बुद्धाचे 4 भिक्षू चातुर्मास, आम्ही तर चातुर्मासाला आलोय, 4 महिने करता आलो. तुम्ही फक्त 1 दिवसाकरता आलात. मी 4 महिन्याकरता संभाजीनगरमध्ये आहे, अजून 2 महिने मी तेच आहे. तुम्ही असं नका समजू की आजच्या दिवस तुम्हाला त्याचा दरवाजा उघड. तुमच्याकरता इथाचा दरवाजा रोज उघडा आहे. तुम्ही रोज या. 12 ऑक्टोबरपासून तर माझं तुम्हाला आमंत्रण आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल, तुकाराम गाथेचं पारायण केलं असेल, मी सुद्धा केलेलं आहे. 12 ऑक्टोबरपासून सकाळी 7:30 ते 9:30, सकाळी 7:30 ते 9:30 भगवंताच्या, भगवान महावीराच्या वाणीचं पारायण सुरू करतोय मी 21 दिवसाकरता. आणि त्याच्याकरता माझं आमंत्रण तुम्हाला आहे की तुम्ही सगळे या, मस्तीने करा ना. असे तुम्ही आले ना तर मला सुद्धा बोलण्याला काही बोला ना, हां, आनंद वाटेल हे ना. अशी खचाखच भरलेली सभा असल्यानंतर बोलायला काही मग हां पॉवर हाऊस येते. हां, एवढी मोठी पॉवर हाऊस. म्हणून परत एक वेळेस वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेला धन्यवाद की त्यांनी बोलायला पॉवर हाऊस दिला मला. तर आमंत्रण आहे सगळ्या गोष्टीचं. ते 4 भिक्षू चातुर्मासाकरता गेलते. त्यांचा स्वभाव थोडा भांडकुदाळ होता. ज्यांचं कोणाबरोबर पटत नव्हतं त्या 4 चौघाला एका बरोबर पाठवलं की इकडं तुझं व्हायरस नको व्हायला. ते चतुर्मास करून परत आले
गौतम बुद्धांनी त्यांना विचारलं चातुर्मास कसा केला, एकदम शांतीने. गौतम बुद्धाला आश्चर्य वाटलं, भांड कुंधळ माणसं 4 महिने शांतीने राहिले कसे. त्यांना विचारलं, असं काय केलं रे तुम्ही की भांडलाच नाही. म्हणजे काय नाही, सोपा मंत्र होता हो. भांडणं का होतात, बोलण्याने भांडणं का होतात. आम्ही चातुर्मासाच्या सुरुवातीलाच नक्की केलं की जोपर्यंत गौतम बुद्धापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला मौन. काय अगलं वाक्य आहे का, नंतर बोल हसा. गौतम बुद्धाने सांगितलं 4 जनावर चातुर्मास करून आलेत. कोण आलेत. हां, ज्याला बोलता येत नाही त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, बोला ना. तुम्हाला बोलता येत आहे ना तर मग बोला ना. ज्याचं बोलणं बंद झालं तो कोण झाला, नमोरियंतानं. घरात राहताना जनावर बनून नका राहू ना. घरच्याशी राहताना बोलणं चालू ठेवा. जेवढं भांडायचं तेवढं भांडा. भांडल्यानंतर अबोला ठेवू नका. एवढीच तुम्हाला प्रार्थना. 1 वाजता सांगितलं, 1 वाजलेला आहे. आता मी थांबतोय है ना. त्यांनी एका गोष्टीकरता मला धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांची मागणी होती की मराठीमध्ये बोला. आणि मी महाराष्ट्राचाच आहे, पण मराठीमध्ये तुम्हाला कसं वाटेल मला माहीत नाही. माझी मराठी तुम्हाला कशी वाटली ते मला माहीत नाही. पण तुम्हाला मी मराठीमध्ये पूर्ण प्रवचन पहिल्याच वेळेस देतोय. गुरुदेव, आपने बोला कि वर्धमान ने ये संधि दी, वर्धमान के इतिहास में ये संधि ऐसी नहीं आएंगी, ऐसा गुरुदेव ने आज हमको आपके वाणी से अमृत जो शब्दों से बयान नहीं हो सकता. साथ में आपने गुरुदेव आपने ही बोला कि मुझे बहुत समय हो गया है कि मैं मराठी में प्रवचन नहीं दिया, लेकिन आपने मेरी भावना थी उस पे आपने आज इतने लोग गदगद है. आप देखो वो हिंदी बोल रहे देखो. खरंच गुरुदेव, ह्या सर्वांचं एक मला फार अभिमान आहे. माझ्या सर्व या वर्धमान परिवाराच्या मेंबरवर एकही जागेवरून हल्ला नाही. गुरुदेव, आपलं प्रवचन सुरू झाल्यापासून आतापर्यंत आणि त्यांना एवढ्या एका दोरीत आपण जे बांधलेलं आहे, आणि मी पूर्ण वर्धमान परिवारातर्फे गुरुदेवांना त्रिवार वंदन करतो. आणि गुरुदेव, आपल्यामुळे याच्यातल्या ज्या 3 गोष्टी सांगितल्या, आम्ही निश्चितच परिवारासोबतचं जेवण भांडण करू, पण ते मुहूर्त पाहून करू. आणि मोहर पाहून भांडण. आणि निश्चितच मला असं वाटते की आम्ही सर्वजण आपल्या या भावनांना गदगद झालेलो आहे. गुरुदेव आपल्याला मंगळीक देणार आहे. त्याच्या अगोदर मी संचितींना सांगतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. पण माझी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे, जी व्यवस्था जेवणाची केलेली आहे, आपल्या पोटाला लागतं तेवढं निश्चित घ्या, पण वेस्टेज जाणार नाही याची काळजी घ्या. सल्लागार, बोर्ड, कर्मचारी आणि ज्या मुलांचा आपण सत्कार करणार आहोत त्यांचे आई वडील हे थोडं इथं थांबा, म्हणजे एकाच वेळेस गर्दी होणार नाही आणि सर्वांना शांततेत जेवण मिळेल. आजचा दिवस आपण दिलेलाच आहे, अजून थोडासा वेळ वर्धमान करता आपण द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. हे पहा, आज तुमच्याकरता जेवण नाही आहे. आज तुमच्याकरता जेवण आहे कारण की तुम्ही आमच्या अंगणात आलेला आहात. आमच्या अंगणात कोणाला जेवण भेटत नाही. आमच्या इथं फक्त काय भेटतं, प्रसाद भेटतो. काय भेटतो, प्रसाद भेटतो.
आणि प्रसाद कधी पोट भरून खायचा नसतो. प्रसाद कधी पोट भरून प्रसाद कधी पोट भरून खायचा आणि प्रसादाचा एक कण सुद्धा मातीत जायला, हा एवढे लक्षात ठेवा. फक्त सर्वांना विनंती आहे की ह्या कार्यक्रमानंतर इथेच अग्रसेन भवनमध्ये जेवणाची व्यवस्था आहे. गुरुदेवांनी 2 ओळीत आपल्याला सांगितलं आहे की हा जो आहे तो प्रसाद आहे आणि प्रसादाला उष्ट अजिबात टाकायचं नसतं. इथून गुरुदेव आणि साध्वीजी इथून जेव्हा मंडपाच्या बाहेर निघतील त्यानंतरच आपण सगळ्यांनी निघायचं आहे, हे आपण लक्ष ठेवावे. आज ह्या कार्यक्रमास श्री ऑल इंडिया श्वेतांबर जैन कॉन्फरन्सचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री पारसजी मोदी एवं प्रसिद्ध उद्योगपती मुंबई निवासी श्री नवीनचंदजी नाहार येथे आलेले आहेत. श्रावक संघातर्फे आपले शब्द सोमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्यांनी आपल्याच जागेवर उभे राहावे. गुरुदेव इथे मांगलिक प्रदान करतील आणि त्यानंतर गुरुदेव येथून प्रस्थान करतील. त्यानंतर आपण येथून जावे आणि भोजनगृहात गर्दी नाही होणार याची काळजी घ्यावे. धन्यवाद. श्रीमान विजयजी कोठारी यांचे पण शब्द सोमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. उभे एक तुम्हाला चांगलं भजन ऐकू का? नहीं बोलने तो खड़े रहेंगे, बहुत देर से बैठे. जो भी उनका मन हो, गाने वाले वो है. फार चांगला आवाज आहे आणि जे मी बोललोय ते 2 मिनिटात ते सगळं आवरून घेतील. मी भजन गाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांनी तुम्हाला प्रवचन दिलंय त्यांना वर्षभरापासून 1 दिवस निरंकाळ उपवास आणि 1च दिवस जेवण असं रोजचं चाललंय. आज त्यांना निरंकाळ उपवास आहे आणि सकाळपासून हे 3रं प्रवचन ते देत आहेत. तर आपल्या सर्वांतर्फे आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि तुमचं सगळ्यांचं याच्यासाठी अभिनंदन आहे की इतकं सुंदर प्रवाही अगदी ओघामध्ये त्यांनी मराठीत इतकं सुंदर प्रवचन फक्त तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळालं, म्हणून तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते. अरहत परिवार हम भी बनाए, अरहत परिवार हम भी बनाए, श्रेष्ठ हम बन जाए, सबको श्रेष्ठ बनाए ऋषिवर चाहे. अरहत परिवार कुरुकुल में शकुनी जीत जाता, श्री कृष्ण जहाँ हार जाते, रघुकुल में मंथरा हार जाती, राम विजयी बन मुस्काते. अरहत कुल में सब जीत जाते, अरहत कुल में सब जीत जाते, रिश्ते फरिश्ते बन जाए. अरहत परिवार हम भी बनाए. रीति नीति पद्धति हो जहाँ पर, अरहत परिवार बन जाए. एक दूसरे को सुनना समझना, इसमें जहाँ आनंद आए. प्रसाद प्रार्थना एक बार तो, प्रसाद प्रार्थना एक बार तो, साथ साथ में हो जाए. अरहत परिवार हम भी बनाए, श्रेष्ठ हम बन जाए,
सबको श्रेष्ठ बनाए ऋषिवर चाहे। अरहत परिवार घर एक हो और दो हो सिंहासन, परिवार फिर तो बिखर जाए। जब तक छत ये एक रहेगी, हर व्यक्ति है सवर जाता। संभाजी नगर की वीर भूमि ये, संभाजी नगर की वीर भूमि ये, छत यहाँ ना टूट पाए। अरहत परिवार हम भी बनाए, अरहत परिवार हम भी बनाए। गुरुदेव मंगलपाठ आता आपणास आशीर्वचन रूप देतील। सर्वांनी हात जोडून आपल्या जागेवरच उभे राहावे। वर्धमान नागरिक सहकारी पतसंस्था का ये परिवार ऐसा ही विशाल से विशाल बनता ही चले जाए, ये हमारी बहुत बहुत मंगल भावना है। आप राज्य स्तर पर पहुँचे, आप राष्ट्र स्तर पर पहुँचे, लेकिन परिवार भावना के साथ पहुँचे, ये मंगल भावना आपके साथ। चिदारि मंगलम अरिहंता मंगलम सिद्धा मंगलम साहु मंगलम केवली पन्नतो धम्म मंगलम। चिदारि लघुत्तमा अरिहंता लघुत्तमा सिद्धा लघुत्तमा साहु लघुत्तमा केवली पन्नतो धम्मो लघुत्तमा। चत्तारि शरणं भवज्जामि अरिहन्ते शरणं भवज्जामि सिद्धे शरणं भवज्जामि साहु शरणं भवज्जामि केवली पन्नतम धम्मम शरणं भवज्जामि। चार मंगल चार उत्तम चार शरणा दुख हरणा सुख करना और न शरणा कोई। जो भवि प्राणी करे आराधन अक्षय अमर पद तिथैरा तो पश्यंतु सिद्धा सिद्धिम तवदि संतो। तिथैरा तो पश्यंतु सिद्धा सिद्धिम तवदि संतो। तिथैरा तो पश्यंतु सिद्धा सिद्धिम।